देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. त्यांचा हात बळकट करण्यासाठी मी आणि माझा जनसेना पक्ष भारतीय जनता पक्षासोबत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या सर्व तेलुगू भाषिक बंधू आणि भगिनींनी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक उमेदवारांना निवडून द्यावं. सोलापूर शहरातील आमदार विजयकुमार देशमुख, देवेंद्र कोठे आणि सुभाष देशमुख यांना निवडून द्यावं असं आवाहन आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी केलं. सोलापूरकरांनी मला जे प्रेम दिलं त्यासाठी मी फार आनंदित झालो असून भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून दिल्यास मी लवकरच पुन्हा सर्व तेलुगू भाषिकांसोबत संवाद साधायला एका मोठ्या जाहीर सभेमध्ये तुम्हाला भेटायला येणार आहे. मी यापूर्वी सोलापूरला यायला हवं होतं. तेलुगू भाषिक बांधवांनो, आपल्याला देशामध्ये एकाच विचाराचं सरकार आणायचं आहे. आंध्र प्रदेशामध्ये आम्ही आणि तेलुगू देशम पक्ष भारतीय जनता पक्षासोबत युती करून देशाच्या विकासासाठी आम्ही भाजपला सहकार्य करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रलंबित असलेल्या आपल्या प्रभू श्रीरामांचं मंदिर झालं. प्रभू श्रीराम आपलं आराध्य दैवत आहेत. भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यावर काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळं आपण सगळ्यांनी भाजपच्याच उमेदवारांच्या मागे आपली तेलुगू शक्ती एकत्र होऊन साथ देऊया, असंही पवन कल्याण यावेळी बोलताना म्हणाले. Like, subscribe, click on the bell.